सभापती महोदय, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत राबवणाऱ्या येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेत बीड जिल्ह्यातल्या 2769 शेतकऱ्यांना अद्याप 6,20,00,000 रुपयाचं अनुदान मिळालं नाही आणि या संदर्भामध्ये शेतकरी मोठ्या अडचणीत आहे। या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला होता, तर या संदर्भामध्ये शासनानं काय भूमिका घेतली आणि यावर काय उपाययोजना केली हे या ठिकाणी समजण्याची आवश्यकता आहे। दुसरं सभापती महोदय, प्रति थेंब योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाची प्रक्रिया जलद करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारणे, बँक खात्यात रक्कम जमा करणे यासारख्या उपाययोजना केल्या असून अनुदान लवकर मिळण्याकरता बीड जिल्ह्यासह राज्यभरातील प्रगतीचा आढावा या ठिकाणी आपण घेत आहे असं त्या ठिकाणी सांगता येते। त्याचं नेमकं सद्यस्थिती काय आहे अशा प्रकारचा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि शेतकऱ्यांना तातडीनं अनुदान देण्यासाठी या ठिकाणी शासन कोणती उपाययोजना करणार आहे, असे 3 स्पेसिफिक प्रश्न। सन्माननीय सभापती महोदय, बीड जिल्ह्याच्या खुल्या प्रवर्गाच्या लोकांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे आणि आपल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेतून आणि आपल्या मुख्यमंत्री शाश्वत योजनेतून आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना या संदर्भात लाभ देतो। केंद्र शासनाकडून आपल्याला याच्यात अनुदान प्राप्त होतो आणि राज्य शासनाचं देखील अनुदान आपण या संदर्भात देत असतो आणि एक टॉपअपची स्कीम आपण देखील या संदर्भामध्ये केलेली आहे आणि ही नियमित प्रक्रिया या ठिकाणी आहे। सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला होता त्यानंतर देखील आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप केलेलं आहे आणि साधारणतः प्रश्नामध्ये विचारला की खुल्या प्रवर्गातील 2,669 पात्र लाभार्थ्यांना निधी वितरण करण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न होता। तर मी या संदर्भात सांगू इच्छितो की 2,669 नाही, आता आपण प्रश्न उपस्थित झाल्यापासून आजतागापर्यंत जर आपण आकडेवारी घेतली तर 3,459 लोकांचे आपण अर्ज मंजूर केलेले आहे आणि त्यांना 10.30 कोटी रुपयाचा निधी आपण या संदर्भात दिलेला आहे आणि सोबतच नवीन अर्ज आपण 5,373 देखील मागवलेले आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि जो आपला आर्थिक वर्ष आहे त्या नवीन आर्थिक वर्षामध्ये देखील आपण या संदर्भामध्ये मोठी तरतूद केलेली आहे आणि आपण आता लॉटरी सिस्टमही बंद केलेली असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र नेहमी पुढे राहावं अशा पद्धतीचे आपलं धोरण आहे। आणि आता कालच आपल्याला 67 कोटी रुपये केंद्र शासनाचे प्राप्त झालेले आहे। आपण 80 कोटी रुपये पोखरामधून देखील आता डायव्हर्ट करत आहोत आणि राज्य शासनाने देखील 235 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने दर महिन्यालाच आपल्याला अशा पद्धतीचे आपण अर्ज मंजूर करतो आणि नियमित प्रक्रिया आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांचा अर्ज आपण प्रलंबित ठेवत नाही, सर्व अर्ज मंजूर करून आपण टप्प्याटप्प्याने लाभ देत आहोत। सभापती महोदय, एकीकडे आपण सूक्ष्म जलसिंचनावर शेतकऱ्यांनी यावं यासाठी प्रोत्साहन म्हणून ह्या योजना आणल्या, त्याबद्दल सरकारचं स्वागत आहे। परंतु हा निधी वेळेवरती मिळत नाही मंत्री महोदय। ही बीड जिल्ह्याचा जरी प्रश्न असला तरी महाराष्ट्रामध्ये परवा जेव्हा चर्चा आली त्यावेळेस पण मी आपल्याला त्याचा उल्लेख केलेला होता, विचारलेलं होतं की राज्यामधली शेतकऱ्यांची ही थकबाकी आहे की मागचं ज्यांनी अर्ज केला काही अंशी पैसे मिळाले, पूर्ण पैसे मिळाले नाहीत आणि मग त्यांना तर ते रोख पैसे देऊन बाजारातून घ्यावं लागतं ना। त्याच्यामुळं आपल्याला ही सगळी जी काही त्यांचं देणं आहे किंवा नवीन आलेल्या अर्जाला सुद्धा मंजूर करून त्यांना पैसे देणं आहे ती त्या वर्षी त्या वेळेमध्ये झालं तर अधिक शेतकरी पुढे येतील। ते काय झालंय, पैसेच मिळत नाहीत आणि अनुदान अपुरं आहे म्हणून शेतकरी इच्छा असून सुद्धा घेऊ शकत नाही। ही जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला ठोस पावलं उचलावी लागतील आणि त्या दृष्टीनं आपण उपाययोजना करणार का? मंत्री महोदय, आपण अधिक सुलभ आणि सोपी कार्यपद्धती केली आहे। मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की पहिले अर्ज मंजूर करण्यासाठी आपल्याला अनेक दिवस वाट पाहावी लागत होतं, लॉटरीमध्ये खूप त्रास होत होता लोकांना। आता आपण ही नियमित प्रक्रिया केलेली आहे आणि जो नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत आहे त्यामध्ये देखील आपण 477 कोटीची तरतूद केलेली आहे। अर्ज करत असतात, अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना आपण अनुदान देत असतो आणि केंद्र सरकारचे पैसे आल्यानंतर आपण राज्य सरकारचे पैसे देतो आणि आता जसे केंद्राने निधी उपलब्ध करून दिला तसं राज्याचा निधी लगेच देऊन आपण सर्व शेतकऱ्यांचे अर्ज निकाली लावत आहोत आणि त्यांना लाभ देत आहोत। प्रश्न क्रमांक 1